बारामतीत पुन्हा विमान कोसळलं. वैमानिकाची स्टंटबाजी, स्थानिकांचा आरोप. रेडबर्डचं प्रशिक्षण की मृत्यूचा सापळा. बारामती पुन्हा एकदा विमान अपघातानं हादरली आहे. ज्या गोजूबावी गावाच्या हद्दीत 3.5 महिन्यांपूर्वी अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला, त्याच गावात पुन्हा एकदा एक शिकाऊ पायलटचं विमान कोसळलं. रेडबर्ड कंपनीचं हे विमान कोसळताना नेमकं काय घडलं ते ऐका. ते कोणी म्हणालं खांबाला धडकलं, धडकून मग त्याचं एक साईड मोडली. म्हणजे काय म्हणतात मला माहिती नाही, पंख म्हणतात का काय, पंख मोडला. पंख मोडले, तिथं जाऊन इकडं तोंड करून तिथं बंद पडलं. बंद पडल्यावर मग मी भिली होते, पण बंद पडल्यावर गेलती मी जवळ, पण मला जाऊन दिलं नाही. म्हणजे नका पोटबीट होईल, त्यात आयल असतं, डिझेल असतं काय. मग मी थोडी मागं सरली. मग पुन्हा माणसं गोळा झाले, गेली मी. पायलट बाहेर निघाला, पण चांगला होता, त्याला काही झालं नव्हतं. दरम्यान या विमान अपघातामागील कारणं अद्यापही स्पष्ट झालेली नाहीत. मात्र अजितदादांचा अपघात झाला त्या गोजूबावी गावात याआधीही अनेक वेळा प्रशिक्षणार्थी पायलटचा अपघात झाल्याची माहिती समोर आली. गोजूबावी गावाच्या परिसरात वैमानिकांना रेडबर्ड कंपनीकडून प्रशिक्षण दिलं जातं. त्यात बारामती परिसरात आतापर्यंत 6 वेळा खासगी प्रशिक्षण देणाऱ्या विमानांचा अपघात झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. 5 फेब्रुवारी 2019ला इंदापूर तालुक्यातील रुई गावात प्रशिक्षण देणाऱ्या विमानाचा अपघात झाला. त्यानंतर सप्टेंबर 2021ला गोजूबावी गावामध्ये रेडबर्ड कंपनीचं एक विमान कोसळलं. 26 जुलै 2022 रोजी कडबनवाडी या गावामध्ये पुन्हा विमान कोसळलं आणि त्यानंतर कटफळ गावात 19 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर 2023 रोजी अवघ्या 4 दिवसात 2 वेळा प्रशिक्षण देणाऱ्या विमानाचा अपघात झाला. तर दुसरीकडे या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. इथले प्रशिक्षणार्थी पायलट्सकडून स्टंटबाजी केली जात असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केलाय. हे रेडबर्ड कंपनीचे जे पायलट तिथं ट्रेनिंग घेत आहेत, ते स्टंट करतायत. बऱ्याच वेळा त्यांनी गावामध्ये स्टंट केलेला आहे. इथून या विमानापासून 200 ते 300 मीटर अंतरावरती वाघजाई पाझर तलाव आहे. तो पावसाच्या पाण्यानं पाझर तलाव पाण्यानं भरला की त्याच्या वरून विमान हे नेत आहेत आणि त्या पाण्याची समुद्रात जशी लाट व्हावी तशी लाट तयार होते आणि त्याच्यामुळे त्यांना ती खूप मजा वाटते. शेतामध्ये काम करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यात खूप भीतीचं वातावरण आहे. एकीकडे अजित पवारांच्या अपघाताला 3.5 महिने उलटूनही अपघातामागील ठोस कारण समोर आलेलं नाही. त्यात बारामतीत पुन्हा विमान कोसळल्यामुळे विमान कंपन्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे बारामतीतील विमानतळ आणि प्रशिक्षण केंद्र आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. त्यामुळे नागरी उड्डयन मंत्रालय वारंवार होणाऱ्या या अपघातांकडे गांभीर्यानं पाहणार की नेहमीप्रमाणे आश्वासनं देऊन वेळ मारून नेणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती.